सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. तुमचा पाल्य, तुमचा विद्यार्थी, तुमच्या घरातला कोणी नातेवाईकांचा मुलगा मुलगी कोणीही जर इयत्ता 6वी किंवा इयत्ता 9वी मध्ये शिकत असेल तर मी आज तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा देता येते. आता ही जी परीक्षा आहे या परीक्षेच्या संदर्भात एक खूप मोठी सूचना मी तुम्हाला आज देणार आहे. वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. मग त्या वेळापत्रकानुसार फॉर्म कधी भरायचे आहेत, परीक्षेचा पहिला टप्पा कधी असणार आहे, परीक्षेच्या पहिल्या टप्प्याचे रिझल्ट कधी येणार आहेत, दुसरा टप्पा कधी असणार आहे, हे सगळ्या डेट्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे. आता होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा जी आहे ती इयत्ता 6वीला आणि इयत्ता 9वीला देता येते. परंतु जर तुमचा विद्यार्थी इयत्ता 4थी 5वी किंवा 7वी 8वी या वर्गांमध्ये शिकत असेल तर त्यांच्यासाठी काय आहे, तर इयत्ता 4थीसाठी आणि इयत्ता 7वीसाठी स्कॉलरशिपची परीक्षा आहे. तसंच जर आपण बघितलं 4थी आणि 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा, 5वीसाठी नवोदयची परीक्षा आणि 8वीसाठी NMMS ची परीक्षा आहे. या सर्व परीक्षांसाठी इग्नाइट पाठशालातर्फे तुम्हाला मार्गदर्शन केलं जात आहे. यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये आम्ही तुम्हाला खूप सारं मटेरियल देतोय. जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास चालणार आहे, तोपर्यंत तुम्हाला एक्झाम्स दिल्या जाणार आहे, टेस्ट दिल्या जाणार आहे, अभ्यासाचं साहित्य विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना डेली बेसिसला टेस्ट असतील तसंच वीकली बेसिसला सुद्धा टेस्ट असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या टेस्टचे रिपोर्ट सुद्धा आम्ही जनरेट करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्याला पण लक्षात येईल की कुठला टॉपिक त्यांचा चांगला झालेला आहे आणि कुठल्या टॉपिक बद्दल त्यांना अजून जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. ठीक आहे. या सगळ्या ज्या बॅचेस आहेत या लाईव्ह ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचेस आहेत. लाईव्ह पण आहेत, रेकॉर्डेड पण आहेत. जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर करायला नाही जमलं तर तुम्ही नंतर रेकॉर्डेड लेक्चर देखील करू शकतायत. तर या ज्या बॅचेस आहेत या बॅचेस तुम्ही घेऊ शकतायत. याच्यासाठी तुम्हाला एक फोन नंबर मी देते 8983345857. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला, तुम्हाला काहीही इश्यू असेल, तुम्ही या नंबरवर कॉल करू शकताय किंवा खाली कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये जरी तुम्ही तुमचे इश्यू सांगितले तर त्यावर देखील आम्ही व्हिडिओ घेऊन येऊ किंवा तुमच्या कमेंटवर रिप्लाय तर नक्कीच करू, ठीक आहे. तर आता इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीचे विद्यार्थी ही जी होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा देऊ शकतायत, ही परीक्षा कशा पद्धतीने द्यायची किंवा फॉर्म कसे भरायचे, तर याचे फॉर्म तुम्हाला शाळेतनं भरता येतील. तुम्ही शाळेत तुमच्या शिक्षकांना सांगू शकताय, तुमच्या मुख्याध्यापकांना सांगू शकताय की ही परीक्षा आहे आणि आम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर ते सुद्धा तुम्हाला मदत करतील. किंवा शाळेतून सुद्धा याचे फॉर्म भरले जातात, ठीक आहे. शाळेतून फॉर्म भरले जातात किंवा तुम्हाला वैयक्तिक जर फॉर्म भरायचा असेल, म्हणजे तुम्हाला शाळेकडनं नसेल जायचं आणि तुम्हाला तुमची शाळा म्हणत असेल की आम्हाला शाळेच्या सर्व मुलांना नाही घ्यायचं आहे, मग तुम्हाला एकट्याला जर फॉर्म भरायचा असेल तर स्वतःहून सुद्धा तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरता येत असतो, ठीक आहे. आता हा जो फॉर्म आहे हा ऑनलाईन भरावा लागतो. यासाठी ही लिंक आहे, या लिंकवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तो फॉर्म जो आहे तो फॉर्म भरता येईल. तिथे अप्लाय फॉर होमी भाभा एक्झाम म्हणून येतं, त्या सेक्शनवर तुम्ही क्लिक करायचं. ज्या वेळेला फॉर्म सुटतील त्यावेळेला मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड सुद्धा घेऊन येईल की कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. तो त्याच्यामुळे ही लिंक आहे आणि फॉर्म जे आहेत ते फॉर्म सुटणार आहेत. तुमचे स्केड्यूल जे आहे ते स्केड्यूल नुसार फॉर्म सुटणार आहे रजिस्ट्रेशनसाठी 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत, ठीक आहे. आता ही जी रजिस्ट्रेशन आहे 1 जुलै ते 31 जुलै हे फक्त शाळेसाठीच आहे. जर तुम्ही शाळे थ्रू रजिस्ट्रेशन केलं तर, जर समजा तुमच्या शाळे थ्रू तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल पण तुमची 31 जुलैची डेट संपून गेलेली असेल, म्हणजे तुम्ही महिन्याभराच्या नंतर 31 जुलैच्या नंतर जर तुम्ही फॉर्म भरायला घेतला तर तुम्हाला 18 ऑगस्ट पर्यंतची डेट आहे. परंतु त्या 18 ऑगस्ट पर्यंतच्या डेटसाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे शाळेला 25 रुपये जे आहे लेट फी द्यावी लागेल. जर तुम्ही इंडिव्हिज्युअली म्हणजे विद्यार्थी तुम्ही स्वतः आहात आणि तुम्हाला शाळे थ्रू न जाता तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही 1 जुलै ते 18 ऑगस्ट पर्यंत फॉर्म जे आहेत ते फॉर्म भरू शकताय. आता सगळ्यात महत्वाचं येतं ते आपला एक्झाम कधी असणार आहे, तर होमी भाभाचे एकूण 4 टप्पे असतात. यातला पहिला टप्पा जो आहे थिअरी एक्झाम, त्या थिअरी एक्झामची डेट आहे 28 नोव्हेंबरला ही परीक्षा होईल 2 ते 4 वाजेच्या दरम्यान, ठीक आहे. 2 वाजेला तुमचा पेपर सुरू होईल, 4 वाजेला तुमचा पेपर संपेल. असा 2 तासाचा तुमचा पहिला जो टप्पा आहे थिअरी टेस्टचा MCQ पॅटर्न्स असतात. म्हणजे काय, तर एक प्रश्न दिलेला आहे, त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायांपैकी एक बरोबर पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. प्रश्न पण तुमच्या समोर आहे, उत्तर देखील तुमच्या समोरच आहे, फक्त तुम्हाला बरोबर उत्तर जे आहे ते बरोबर उत्तर निवडायचं आहे, ठीक आहे. आता या परीक्षेचा म्हणजे फर्स्ट राऊंडचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट 20 डिसेंबर रोजी लागेल. 28 नोव्हेंबरला तुमची एक्झाम झाली, 20 डिसेंबरला तुमचा रिझल्ट लागेल. त्याच्यानंतर
पुढचा जो राऊंड आहे तो आहे प्रॅक्टिकल राऊंड. 6वी साठीचा जो प्रॅक्टिकल राऊंड आहे तो आहे 10 जानेवारी 2027 रोजी, पुढच्या वर्षी होणार तो डायरेक्टली. आणि 9वी साठीचा जो प्रॅक्टिकल राऊंड आहे तो आहे 24 जानेवारी 2027 रोजी. आता ह्या दोन्ही प्रॅक्टिकल राऊंड, मग 6वीचा असू देत किंवा 9वीचा असू देत, ह्या दोन्ही प्रॅक्टिकल राऊंडचे रिझल्ट जो आहे तो 15 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट, थर्ड जी स्टेप आहे तुमची, थर्ड स्टेपमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट सबमिशन जे आहे तर तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला सबमिट करावा लागेल. प्रोजेक्ट सबमिशनची लास्ट डेट आहे 8 मार्च 2026. ठीक आहे, 8 मार्च रोजी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत तुमचा जो काही रिसर्च प्रोजेक्ट असेल तो तुम्ही सबमिट करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची चौथी जी स्टेज आहे, याच्यामध्ये थर्ड आणि फोर्थ स्टेज मिक्सअप मध्ये असते. इंटरव्ह्यू राऊंड जो आहे, इंटरव्ह्यू राऊंड मध्ये तुमचं जे काही तुम्ही प्रोजेक्ट सबमिट केलेला आहे त्या प्रोजेक्टवर तुमचा इंटरव्ह्यू होणार. आणि आतापर्यंतचं जे काही तुमचं बाकीचं प्रॅक्टिकल झालेलं आहे किंवा तुम्ही जे काही MCQ राऊंड दिलेला आहे, थेअरी राऊंड दिलेला आहे किंवा इन जनरल सायन्सवरचं जे काही प्रश्न आहेत ते इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारले जात असतात. हे सगळं इंटरव्ह्यू राऊंड जो आहे तो 14 मार्च रोजी होणार आहे. ठीक आहे, आता ह्या सगळ्या एक्झाम झाल्या, सगळे डेट झाले, फायनल डेट सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय असतं, सगळ्यात फायनल रिझल्ट कधी येईल, आम्हाला प्राइस डिस्ट्रीब्युशन कधी होणार. तर प्राइस डिस्ट्रीब्युशन जे आहे ते 4th, 11th, 18th एप्रिलला होणार आहे. ठीक आहे, 4th एप्रिलला, 11th एप्रिलला आणि 18 एप्रिलला अशा 3 दिवशी तुमचं 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुमचं प्राइस डिस्ट्रीब्युशन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने होमी बाबाची जी परीक्षा आहे इयत्ता 6वीच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना देता येते. 1 जुलैला ज्या वेळेला फॉर्मची लिंक ओपन होईल त्यावेळेला मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा घेऊन येणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु तुम्हाला जर डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेचे क्लासेस जॉईन करायचे असतील तर मित्रांनो एक छोटीशी मदत मला करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही क्लास ही कमेंट मध्ये टाका. क्लास हा शब्द तुम्हाला कमेंट मध्ये फक्त लिहायचा आहे. म्हणजे जर समजा जास्तीत जास्त क्लास ह्या शब्दाच्या कमेंट्स आमच्याकडे आल्या तर ही बॅच जी आहे ती आम्ही लवकरात लवकर सुरू करणार आहोत 6वी आणि 9वी साठी. ठीक आहे, आता सध्या जर आपण बघितलं तर नवोदय एक्झामची बॅच आपली चालू आहे, स्कॉलरशिप एक्झामची बॅच आपली चालू आहे, ऑलिम्पियाडची बॅच आपली 25 जुलै रोजी सुरू होतीये. त्याच्यानंतर होमी बाबाची बॅच आपण लवकरच आणणार आहोत. NMMS ची बॅच पण आपली 25 जुलै रोजी सुरू होतीये. स्कॉलरशिप आणि नवोदयच्या नवीन ज्या बॅचेस आहेत त्या देखील आपल्या 25 जुलैला सुरू होत आहेत. त्यासोबतच NTS, MTS, सैनिकी स्कूल, मंथन या देखील बॅचेस आपण लवकरच सुरू करणार आहोत. यापैकी कुठल्याही बॅच बद्दल तुम्हाला काहीही माहिती हवी असेल तर 8983345857 या नंबरवर कॉल करा आणि इग्नाइट पाठशालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.